नमस्कार, ज्योतिष किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मसाला पाव। त्यासाठी लागणारे साहित्य आधी आपण पाहून घेऊयात। त्यासाठी लागणारे आपल्याला पाव, उकडलेला बटाटा मी बारीक करून घेतलाय, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला, आलं लसूण पेस्ट, मीठ, लोणी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आपण कृतीला सुरुवात करूया। त्यासाठी मी पॅन घेणार आहे। आता यात घालून घेऊया आपण लोणी। आता लोणी जरा वितळू दे। आपलं लोणी वितळले। आता यात आपण घालून घेऊया बारीक चिरलेला कांदा। हा जरासा आपल्याला तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे। तर आपला कांदा तांबूस रंगावर परतून झालाय। आता यात आपण घालून घेऊया बारीक चिरलेला टोमॅटो। तर हा पण आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। आता आपला टोमॅटो पण 2 मिनिटं छान परतून झालाय। आता यात आपण घालून घेऊया आलं लसूण पेस्ट 1 चमचा, पावभाजी मसाला 1 चमचा, लाल मिरची पावडर अर्धा चमचा आणि आता आपण हा बारीक केलेला बटाटा पण यात घालून घ्यायचा। आता हे सगळं आपल्याला पुन्हा 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। आता आपला बटाटाही 2 ते 3 मिनिटं छान परतून झालाय। आता यात आपण घालून घेऊया चवीनुसार मीठ आणि आता आपल्याला ह्या स्मॅशरने हा बटाटा जरा बारीक करून घ्यायचा। आता आपले मिश्रण छान एकजीव करून झाले। आता यात आपण घालून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा एकदा हे सगळे एकत्र करून घेऊया। आता आपले सगळे छान एकजीव झाले। आता आपल्याला आपण जो ब्रेड घेतला होता तो आपल्याला याच्यावर घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। आता आपण हा ब्रेड दोन्ही बाजूने छान भाजून घेतलाय। आता आपण गॅस बंद करायचा आहे। अशा प्रकारे तयार आहे आपला मसाला पाव। तुम्हाला जर आजची आमची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।